हळद रुसले कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे समर आढळरावांच्या म्हणजेच रांगडे पाटलांच्या घराबाहेर असतो आणि रांगडे पाटलांच्या घराबाहेर असताना आता तो म्हणत असतो, बाळचा आता इकडे तुझा अंत कसा करायचा, त्याचबरोबर तुझा जो काही इथे तू कमवलेलं हे सगळं काही आहे ते कसं धुळीस मिळवायचं ह्या सगळ्या गोष्टीसाठी आता इकडे हा जो काही समर आहे तो इथे आलेला आहे। हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की जी काही बाळजा आहे त्या बाळजाच्या फोटोला हार असतो आणि बाळजाच्या फोटोला हार असताना इकडे आता कृष्णा तो हार पाहत असते आणि हार काढायला जाते। तेवढ्यातच बाळजा येते। ती म्हणत असते, काय करतेस ग कृष्णे, तुझी हिंमत कशी झाली माझ्या फोटोला हार घालण्याची। तेव्हा कृष्णा म्हणत असते, असं काय करते बाळजाबाई, मी काहीही करत नव्हते। तेव्हा बाळजा म्हणत असते, अगं मी माझ्या डोळ्यांनी पाहिले तू माझ्या फोटोला हार घालत होतीस। तेव्हा घरातील सगळेजण जमा होतात आणि तेव्हा मैनावती म्हणत असते, काय झाले एवढं का ओरडताय। त्यावर बाळजा म्हणत असते, बघ नाही कृष्णी माझ्या फोटोला हार घालत होती। तेव्हा कृष्णा म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते, मी काहीही करत नव्हते, मी त्या फोटोला हार घालत नव्हते। अगे कृष्णे काय खोटं बोलतेस ग, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय की तू त्या फोटोला हार घालत होतीस, एवढं कसं खोटं बोलायला लागलेली आहेस। त्यावर लगेच आता इकडे जे आढळराव आहे ते म्हणत असतात, अगं बाळजा काय करायलीस, जरा गप्प बस। तेव्हा कृष्णा म्हणत असते, तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे, मी त्या फोटोला हार घालत नव्हते, तर त्या फोटोला कोणीतरी अगोदरच हार घालून ठेवला होता, तोच हार मी काढायला लागले होते। आणि तेव्हा इकडे आता सगळेजण चकितच होतात, असं कसं होऊ शकतं, थांबा सुरुवातीला आपण तो हार काढून टाकूयात। म्हणून लगेच आता दुष्यंत तो फोटोचा हार काढून टाकतो आणि तेव्हा इकडे आता दलपतराव म्हणत असतात, मला तर असं वाटतंय की हे सगळं ना विरोधी पक्षाचंच काम असू शकतं, पण एवढी कोणाची मजल गेली आहे की ते लोक घरामध्ये घुसून इथे बहिणींच्या फोटोला हार घालतील, एवढी कोणाची मजल वाढली आहे असं इकडे आता ते बोलतात। त्यावर दुष्यंत म्हणत असतो, पण आता बाद झालं, मी आता इकडे कोणाचं काहीही ऐकणारच नाहीये, कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सांगू का, आता सगळ्या घराला मी इकडे CCTV बसवून घेणार आहे, म्हणजे बाहेर अंगणात गार्डनमध्ये त्याचबरोबर मेन गेटला वगैरे, कारण सिक्युरिटी असणं आणि त्याचबरोबर इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं हे फार गरजेचं आहे। तेव्हा बाळजा म्हणत असते, अरे दुष्यंता काय गरज आहे हे सगळं काही करण्याची, नाही आई मी तुझं काहीच नाही ऐकणार आहे, कारण सेफ्टीसाठी हे सगळं काही केलंच पाहिजे। आता मला सांग, घरामध्ये कोणीतरी येतं आणि कोणीतरी आल्यानंतर इकडे तुझ्या फोटोला अशा पद्धतीने हार घालून जाते, हे काही मला पटतच नाहीये आणि हे मला पटतच नाहीये। तेव्हा बाळजा म्हणत असते, नको काळजी करूस, किती नाही म्हटलं तरी इथे माझ्या मुलाला इथे दुसऱ्या कुणापेक्षा माझी म्हणजेच त्याला त्याच्या आईची फार काळजी आहे, असं मुद्दामच आता इकडे तो बोलू लागतो। हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आता आपण इकडे पाहतो की बाळजा मुद्दामच आनंदाने कृष्णाकडे पाहते, पण काही क्षणातच तिचा आनंद धुळीस मिळालेला असतो, कारण जेव्हा ती हे पाहते तेव्हा हे सगळं काही पाहिल्यानंतर आपण पाहतो की तिचं त्या फोटोच्या खाली एक कुंकवाचा करंडा असतो आणि त्या कुंकवाच्या करंडाकडे लक्ष जातं। आता त्या कुंकवाच्या करंडाकडे बाळजाचं लक्ष गेल्यानंतर ती त्या करंडाकडे पाहतच राहते। तिला फार मोठा धक्का इथे बसलेला असतो, ती विचार करते हे सगळं काय आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिला तो भूतकाळ आठवतो, ह्याच कुंकवाच्या करंडातून ती नक्कीच इथे कुंकू लिहायची आणि त्याचबरोबर कुंकू लिहून हे सगळं काही अशा पद्धतीने झालंय हे मला सहनच होत नाही। आणि तो सगळा भूतकाळ इकडे आता बाळजाला आठवत असतो। बाळजाचं पूर्णतः जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त त्या कुंकवाच्या करंडाकडेच असतं। तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, अगाई काय झालंय तुला, तू बरी आहेस ना, तू ठीक आहेस ना, आत्ता तर तू बरी होतीस, पण मग असं अचानकच तुला काय झालंय असं दुष्यंत विचारत असतो। तेव्हा बाळजा म्हणत असते, नाही नाही काही नाही झालेलं, मी ठीक आहे।
तेव्हा कृष्णा एक नजर बाळजाकडे तर एक नजर तिथे फोटोच्या बाजूला असलेल्या त्या कुंकवाकडे घालत असते. म्हणजेच तिथे तो जो काही करंडा आहे त्याकडेच बाळजा बघते. ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि ती विचार करू लागते, नेमकं बाळजाबाईचं चाललंय काय. बाळजाबाईचं सगळं काही लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त ह्या कुंकवाच्या करंडाकडेच आहे. नेमका काय प्रकार आहे हा सगळा. आता इकडे जो काही आढळराव आहे त्याच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते आणि त्यांनी कृष्णाला इथे नजरेनेच खुणावलेलं असतं, काळजी करू नका म्हणून. असं म्हणून आता सर्वजण निघून जातात. पण कृष्णाच्या मनामध्ये अजून तरी तेच विचार सुरू असतात की नेमकं झालंय काय. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे इथे बाळजाबाईंच्या फोटोला हार कोणी घातला असेल असा कृष्णा इकडे प्रश्न दुष्यंतला विचारते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा, ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार नको करूस. हे बघ, आईचे इथे खूप लोक विरोधक आहेत आणि खूप लोक विरोधक असल्यामुळे तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. कारण हे बघ, गावातलंच कोणीतरी असू शकतं आणि गावातल्याच कोणीतरी लोकांनी हे सगळं काही केलेलं असेल. त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार आणि एवढं फारसं मनावर घेऊ नकोस, असं सुद्धा आता इकडे दुष्यंत कृष्णाला सांगत असतो. आणि तेव्हा तो म्हणत असतो, तू नको काळजी करूस, मी आईशी थोडंसं बोलतो. आता मैनावती आणि त्याचबरोबर दलपत हे दोघेही जण खोलीमध्ये असतात. आता मैनावती म्हणत असते, खरं सांगू का हो, मला तर खूप इच्छा आहे बघा त्या बाळजाच्या फोटोला हार लागण्याची. असं वाटत होतं की तो हार लवकरात लवकर काही जरी झालं ना तरी सुद्धा लागला पाहिजे. म्हणजे एकदा का त्यांच्या फोटोला हार लागला ना तर मग सगळी जी काही प्रॉपर्टी आहे ना ती सर्व प्रॉपर्टी नक्कीच आपली होऊ शकते, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा दलपत म्हणत असतात, हो 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 मैनावती, तू आत्ता जे काही बोलतेस ना ते सगळं अगदी तू म्हणशील आणि त्याच पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सगळं काही बोलण्याच्या नंतर मात्र दलपत म्हणत असतात, पण हे सगळं वहिनीच्या जीवावर नेमकं कोण उठलं आहे आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी कुणी केल्या असतील. तर आता दुसऱ्या बाजूला आढळराव खोलीमध्ये असताना बाळजा त्यांना म्हणत असते, हे सगळं तुम्हीच केलंय ना, तुमच्यामुळेच हे सगळं काही झालंय ना. तेव्हा आढळराव म्हणत असतात, तुझी गाडी शेवटी माझ्याकडेच घसरली का. तरी मला वाटलंच होतं की बाळजा अजून मला हे सगळं काही कसं काय नाही बोलली. माझ्यावर तिचे हे आरोप आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा काय नाही झाल्या ह्याच गोष्टीचा मी सुद्धा विचार करतोय. त्यावर लगेच आता इकडे बाळजा म्हणत असते, मग मला सांगा आज तारीख काय आहे. तेव्हा इकडे आता आज तारीख काय आहे असं म्हटल्याबरोबर बाळजा मात्र त्यांच्या हातामध्ये तो कुंकवाचा करंडा ठेवते. तर आता दुसऱ्या बाजूला समर घरी गेलेला असतो आणि समर घरी गेल्यानंतर तो इथे त्याच्या आईला आवाज देत असतो. तेव्हाच त्याची आई धडपडतच येते आणि येतानाच त्यांच्या पायाला थोडीशी ठोकर लागते. तेव्हा समर म्हणत असतो, आई तू बरी आहेस ना, तू ठीक आहेस ना, काय ग हे, जरा सावकाश, मी फक्त तुला आई म्हणून असा आवाज दिलाय तर तू अशा पद्धतीने रिॲक्ट झालीस. हे बघ, जरा जास्तच पायाला लागलं नाहीये ना. त्यावर लगेच आता ती म्हणत असते, नाही रे, मी ठीक आहे, नाही लागलं मला, मी बरी आहे, तू बोल. तेव्हा समर म्हणत असतो, आई मी आज कुठे गेलो होतो याचा अंदाज आहे तुला. तेव्हा ती त्याला विचारते, कुठे गेला होतास. आज मी रांगडे पाटलांच्या घरी गेलो होतो, असं म्हणता क्षणी आता इकडे त्याच्या आईनं तिची जी नेसलेली साडी आहे ती हातानेच आवळलेली असते आणि उठून उभा राहून समरला म्हणत असते, आज तू तिकडे गेला होतास, तुला एक गोष्ट सांगू का सगळ्यात महत्त्वाची. हे बघ, आजही त्या दिवशीची म्हणजे 26 वर्षापूर्वीची जी काही आग आहे ती 26 वर्षापूर्वीची आग अजून शरीरामध्ये माझ्या आहे तशीच आहे. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी त्या गोष्टी विसरले नाही आणि कधी विसरणार सुद्धा नाही. त्याचबरोबर इकडे माझ्यासोबत कशा पद्धतीने त्या गोष्टी केल्यात आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टीचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही, असं इकडे ती बोलत असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपण इथे पाहतो की दुसऱ्या बाजूला आढळरावांच्या हातामध्ये बाळजाने तो कुंकवाचा करंड दिलेला असतो आणि तो कुंकवाचा करंडा दिल्यानंतर लगेचच आता इकडे जी काही बाळजा हे सगळं काही पाहत असते. पण आढळरावांना मात्र त्या सगळ्या काही गोष्टी इथे आठवत असतात. आढळरावांना त्यांचा तो भूतकाळ, त्याचबरोबर त्यांच्या बायकोने त्यांना लावलेलं ते कुंकू आणि स्वतःसुद्धा त्या करंडामध्ये असलेलं कुंकू लिहिलेली ते
सगळं सगळं काही आढळरावांना आज इथे आठवत असतं. त्याचबरोबर ते कपाट उघडतात आणि कपाटामधून एक डायरी बाहेर काढतात. आता ती डायरी बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो की आता त्या डायरीतून काही फोटोसुद्धा त्यांनी इथे बाहेर काढलेले असतात. आता ते फोटो बाहेर काढल्यानंतर आपण पाहतो की आढळराव त्या फोटोंकडे पाहत असतात आणि त्यानंतर पुन्हा ते त्याच भूतकाळामध्ये हरवून गेलेले असतात. आज आढळरावांना इथे फार भरून आलेलं असतं. ते कधीही आढळराव न रडणारे आज मात्र त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागलेले असतात आणि ते रडू लागलेले असतात. हे सगळं काही ते त्या फोटोकडे बघूनच करत असतात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पाहतो की इकडे आता आढळराव त्या दोघांचा म्हणजे प्रेक्षकांनो आपल्याला तर असं वाटतंय की ही आढळरावांची पहिली बायको असावी आणि ही पहिली बायको आणि त्याचबरोबर ते पहिल्या बायकोचे फोटो असावेत. आता हे फोटो बघत असताना आढळराव रडत असतात. तेवढ्यातच पाठीमागून कृष्णा आलेली असते. कृष्णा म्हणत असते आबा असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता आढळराव ती डायरी पटकन बंद करायला जातात आणि तेवढ्यातच त्यातील एक फोटो खाली पडतो आणि तेव्हा आढळराव म्हणत असतात हा बोल ना कृष्णे. तेव्हा पुन्हा एकदा ती म्हणत असते आबा. आता तेव्हा आढळराव तिच्याकडे पाहतात आणि पाहिल्याच्या नंतर इकडे लगेचच आढळराव म्हणत असतात बोल ना काय झाले. आता इकडे लगेचच जी काही कृष्णा आहे ती म्हणत असते आबा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं आहे. काय झाले आबा. तुम्ही आज रडत आहात. सगळं काही ठीक आहे ना आबा. बोला ना. आणि तेव्हा आबा म्हणत असतात नाही ग कृष्णे काही नाही. सगळं काही ठीक आहे. तुला काय झालेलं आहे. तू अशी का विचारतेस मला. तेव्हा कृष्णा म्हणत असते नाही तुम्हाला इथे असं रडताना पाहिले आणि त्यामुळे मला त्रास होतोय. पण आढळराव म्हणत असतात नाही ग त्या सर्व गोष्टींचा एवढा विचार तू करू नकोस. असं म्हणून आढळराव तिथून निघून जातात. आता आढळराव तिथून निघून गेल्याबरोबर इकडे कृष्णा बाहेर वळायला जाते आणि तेवढ्यातच इकडे वळत असताना तिला तो जमिनीवर पडलेला फोटो दिसतो. तो ती फोटो हातामध्ये उचलून घेते आणि त्या फोटोकडे ती पाहतच असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला समरच्या हातामध्ये इथे बाळजाबाईचा फोटो असतो आणि त्याने तो फोटो टेबलवर ठेवलेला असतो आणि तेव्हा त्या टेबलवर ठेवलेल्या फोटोवर तो चाकूने डॉट 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 करत असतो आणि तेव्हा डॉट 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 केल्यानंतर इकडे आता तो फोटो त्याने वरती उचलून धरलेला असतो आणि तो दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसत असतो. आता तेव्हा दिव्याच्या प्रकाशामध्ये हा फोटो दिसल्यानंतर पूर्ण त्या बाळजाची त्या फोटो त्या सुरीने पूर्ण वाट लावलेली असते. तेव्हा आता इकडे समर म्हणत असतो काही जरी झालं ना तरी सुद्धा एक गोष्ट मात्र नक्की आहे बाळजा तुझा शेवट माझ्या हातूनच होणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इकडे मी आलेलो आहे त्यामुळे काय होतंय आणि काय नाही ह्या गोष्टी मी तुला काही वेगळ्या अर्थाने सांगायला नकोत असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. दुसऱ्या बाजूला इकडे बाळजा तिच्या खोलीमध्ये असते आणि ती खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच आता दुष्यंत तिथे येतो आणि दुष्यंत आल्याबरोबर तो म्हणत असतो आई. तेव्हा ती म्हणत असते दुष्यंता कोण असेल रे माझ्या जीवावर उठलेलं. कोणी त्या फोटोला हार घातला असेल आणि ते सगळं काही आठवून मला तर खूप टेन्शन आलेलं आहे असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. ती बोलत असते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो आई तू ह्या सगळ्या गोष्टीचा कधीपासून विचार करायला लागलीस ग. अगं ह्या एवढ्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार करू नकोस ना. शांत बस आणि जे झाले ते सगळं काही सोडून दे. तुला एक गोष्ट सांगू का. हे बघ हे सगळं कोणीतरी राजकारणातून केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी माइंड मॅन केलेल्या आहेत किंवा माइंड प्लॅन आहे हा सगळा. त्यामुळे इकडे तू अजिबात ह्या गोष्टीचा विचार करू नकोस समजलं तुला. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि आई तू एवढ्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्वतःला का बरं आणि कशामुळे उगाचच त्रास करून घेतेस आई. हे बघ हे तुला एक गोष्ट सांगू का आणि राजकारण आहे. तेव्हा बाळजा म्हणत असते अरे राजकारण आहे ह्या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या ना इकडे दुष्यंता पण मला असं वाटतंय की ह्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये मी काही निवडून येत नाही बघ. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो आई असं काही एक होणार नाहीये. उगाचच तू ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करत बसू नकोस समजलं. आणि तेव्हा इकडे बाळजा म्हणत असते तूच रे तू माझ्या लेकरालाच माझी काळजी. दुसऱ्या बाजूला आता इकडे दुष्यंत त्याच्या खोलीमध्ये असतो आणि दुष्यंत खोलीमध्ये असताना इकडे आता तो संत्र सोलत असतो. आता तेवढ्यातच कृष्णा तिथे येते आणि ती म्हणत असते ऐका हो जरा मी ना शेतामध्ये जाऊन येते.
तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, काय घे कृष्णा, सतत शेतामध्येच का बरं जायचं असतं ग तुला? उठसूट शेतामध्ये जाते. अहो असं काय करताय, शेतातली कामं नाही का करायची? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघ हे संत्र घे आणि तू मला हे संत्र सोलून दे आणि मगच तुला जिकडे जायचंय तिकडे तू जा, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अच्छा मी संत्र सोलून देऊ तुम्हाला? आज मात्र फारच लाडात आलेला दिसताय तुम्ही, आणा इकडे, असं म्हणून आता कृष्णा ते संत्र हातात घेते आणि सोलायला लागते. तेव्हा सोलत असताना म्हणत असते, काय हो तुम्ही एवढी डिग्री घेतली, एवढं शिक्षण पूर्ण केलं, पण तुम्हाला साधं संत्र सुद्धा सोलता येत नाही? त्यावर लगेचच आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, खरं तर एक गोष्ट सांगू का, तिकडे मला ना डिग्री घेत असताना संत्र सोलायची सुद्धा डिग्री देत होते, पण त्याचं काय झालं तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ तिकडे गेल्यानंतर मी ते सेशन जे आहे ना ते अटेंड केलंच नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा कृष्णा संत्र सोलत असताना मुद्दामच त्या संत्र्याचा रस जो आहे ना तो इकडे ती दुष्यंतच्या डोळ्यामध्ये टाकत असते. तेव्हा तो म्हणत असतो, अगं काय करते, झोंबतंय मला, किती त्रास होतोय ह्याचा. तेव्हा लगेच कृष्णा म्हणत असते, हो का झोंबतंय, ह्याचा त्रास होतोय, पण का त्रास होतोय उगाचच, आणि तसंही संत्र्याचा रस इथे डोळ्यामध्ये गेला ना तर चांगलं असतं, जाऊ देत ना डोळ्यामध्ये, त्याने काय फरक पडतोय. त्यावर लगेच आता दुष्यंत कृष्ण असं म्हटल्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, हो का चांगलं असतंय का? हो चांगलं असतंय. तेव्हा आता दुष्यंत म्हणत असतो, मग जर चांगलं असतंय ना तर मग एक गोष्ट माझ्याकडून सुद्धा झाली पाहिजे, म्हणजे तुझ्या पण डोळ्यामध्ये संत्राचा रस गेलाच पाहिजे की नाही, माझ्या एकट्याच्या डोळ्यामध्ये जाऊन कसं काय होणार आहे बरं. तेव्हा लगेच आता इकडे कृष्णा म्हणत असते, हो का, हे बघा दुष्यंत सरकार असं करू नका म्हणून दोघांची मजा मस्ती सुरूच असते. तेव्हा दोघंही जण आता बेडवरती बसलेले असतात. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा आता एक गोष्ट सांगू का तुला, मी आता आईसोबत प्रचाराला जाणार आहे, मग मी आईसोबत प्रचाराला गेल्यानंतर तुला माझी आठवण येईल, मग मला सुद्धा तुझी आठवण येईल, मग मी तुला आठवण आली तर मी तुला फोन केला तर तू माझा फोन उचलशील ना. तेव्हा कृष्णा म्हणत असते, हां उचलेल ना, ऐका आता मी तुमचा फोन कसा काय उचलणार बरं दुष्यंत सरकार, मला एक गोष्ट सांगा, तुम्ही मला फोन करणार पण माझ्याकडे फोन तर असायला हवा की नाही तुमचा फोन आल्यावर उचलायला. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, असं काय करतेस, आहे की तुझ्याकडे फोन, नाही असं थोडी आहे. तेव्हा कृष्णा म्हणत असते, कुठे माझ्याकडे फोन. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघ कृष्णा तुझ्याकडे फोन आहे पण तू उगाचच आपलं नाही करतेस. तेव्हा लगेच आता त्यानं इकडे जो काही दुष्यंत आहे त्या दुष्यंतने इकडे जो फोन आणलेला असतो तो फोन आता इकडे कृष्णासमोर पकडलेला असतो आणि कृष्णासमोर तो फोन पकडल्यानंतर कृष्णा तो फोन पाहते आणि मात्र तिला फारच आनंद होत असतो. तेव्हा ती म्हणत असते, दुष्यंत सरकार हा फोन तुम्ही माझ्यासाठी आणलेला आहे. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो तुझ्यासाठी हा फोन आणलेला आहे मी. आणि तेव्हा लगेच आता जो काही दुष्यंत आहे तो दुष्यंत इथे कृष्णाला तो फोन देत असतो आणि दुष्यंतने कृष्णाला फोन दिल्यानंतर कृष्णा तो फोन हातात घेते आणि तिला फारच जास्त आनंद सुद्धा इथे झालेला असतो. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे समर त्याच्या आईला म्हणत असतो, काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे त्या बाळजाबाईला मी इकडे शह देणारच आहे, आणि त्याचबरोबर इकडे शत्रूचा शत्रू म्हणजे तो आपला मित्र, आणि हे जर करायचं असेल तर आई एक गोष्ट आपल्याला करावी लागणार आहे, आणि ती म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इकडे त्या बाळजाच्या विरोधात असणाऱ्या त्या कृष्णाबरोबर आपण हात मिळवणी करायची. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का, जर आपण तिच्यासोबत हात मिळवणी केली ना तर मग शत्रूचा शत्रू तो आपला मित्र नक्कीच असू शकतो, असं इकडे तो बोलतो. त्याचबरोबर आता इकडे ह्या लोकांना प्रचारासाठी जायचं असतं आणि तेव्हा कृष्णा त्यांना दही साखर देते. आता कृष्णाने दही साखर दिल्यानंतर बाळजा म्हणत असते, काय ग कृष्णे, मला तू दही साखर देतेस पण मला तुझ्या चेहऱ्यावर आनंद आणि ह्या सगळ्या गोष्टी अजिबात दिसत नाहीयेत का ग, का असं वाटतंय तुला. तेव्हा कृष्णा म्हणत असते, खरंच नाही का वाटत आहे, खरं तर बाळजाबाई मला इकडे तुम्ही या गावची भावी सरपंच व्हावं असं मुळात अजिबातच वाटत नाहीये. तेव्हा असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे हे सगळं काही होत असताना तेवढ्यातच तिथे दुष्यंत येतो आणि दुष्यंत आल्याबरोबर तो जोरातच ओरडतो आणि म्हणत असतो, कृष्णा तू हे सर्व काही काय बोलतेस, तुझी हे सगळं काही बोलण्याची हिंमत कशी झाली, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे कृष्णा दुष्यंतकडे पाहतच असते.
तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बाळजाच्या आयुष्यात नवीन वादळ काय येईल हे सुद्धा पाहणं तेवढंच इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा हळद रुसली कुंकू हसलं.